कोल्हापूर इथे मोर्चाला सुरुवात झाली आणि पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाल्याचं दिसून येते। आपले प्रतिनिधी तिथे आहेत, ज्ञानेश्वर साळोखे, त्यांच्याशी आपण बोलणारच आहोत। या ठिकाणी पाहायला गेलं तर पोलिसांनी जनावरांना आहे ते बंदी घातलेलं आहे। जनावरांचा सह मोर्चा आहे तो आयोजित करण्यात आला होता, मात्र पोलीस या ठिकाणी असलेली गाय आहे ती ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतात। त्यामुळे या ठिकाणी वादावादी निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळते। जनावरांना कोणत्याही पद्धतीने मोर्चामध्ये परवानगी नाही अशा प्रकारचा इशारा आहे ते पोलिसांनी दिला आहे। त्यानंतर प्रत्यक्ष ती गाय बाजूला केल्यानंतर आता या मोर्चाला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळते। आपल्यासोबत या ठिकाणी शौमिका महाडिक आहेत, संचालक आहेत त्या गोकुळच्या, आणि त्या सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्यांची या निमित्तानं प्रतिक्रिया आहे ते आपण जाणून घेण्याचा आहे तो प्रयत्न करतोय। खरं तर जनावरांसह तुम्ही मोर्चा काढणार होता, मात्र जनावरांना बंदी घालण्यात जनावरांना सिटीमध्ये परवानगी देता येत नाही असं माझं एसपीशी बोलणं झालं। एसपी साहेबांनी सांगितलंय, पण ठीक आहे, लोक उत्साहाने घेऊन येतात। एवढा जर हजाराचा मॉब असेल तर आपण कंट्रोल नाही करू शकत, पण मी सूचना दिलेल्या आहेत त्यांना, जे असेल ते नियमाचं पालन करून आम्ही मोर्चा करू। नेमकी आता काय मागणी सत्ताधाऱ्यांच्याकडे असणार? आमची मागणी फक्त एवढीच आहे की शेतकऱ्यांची जी डिबेंचरची रक्कम 40% कट केलेली आहे ती त्यांच्या खात्यावरती वर्ग करावी, आणि जर ते करणार नसतील तर किमान त्यांना दूध बिल फरकामध्ये वाढ करून द्यावी। सत्ताधाऱ्यांच्याकडून शेतकरी हिताचा कारभार आहे ते केल्याचा दावा केला जात होता, आता डिबेंचर कपातीमुळे तो दावा फुल ठरलाय। आता हे शेतकरी तेच विचारायला चाललेले आहेत, तर आता नेत्यांची वेळ आहे हे उत्तर देण्याची, मला असं वाटतं। नक्कीच या ठिकाणी पाहायला गेलं तर या ठिकाणी मोर्चाला सुरुवात झाली आणि पुढे पाहायला गेलं तर अनेक गायी म्हशी सुद्धा आता या मोर्चामध्ये सहभागी झालेले, तरी पोलीस त्याला या ठिकाणी विरोध करताना पाहायला मिळतात। पुढे पाहायला गेलं तर सगळ्यात पुढे पोलीस अधिकारी आहेत आणि हे पोलीस अधिकारी या ठिकाणी या गायी म्हशींना ताब्यात घेण्याचा प्रयत्न आहे आणि मोर्चातून बाहेर काढण्याचा प्रयत्न आहे तो करताना या ठिकाणी पाहायला मिळतात। आणि त्यामुळे या ठिकाणी झटापट आहे ते आंदोलक आणि पोलिसांच्या मध्ये होताना पाहायला मिळतात। जनावरांच्या सह मोर्चा काढण्याचं यापूर्वीच आहे ते या प्रशासनाला कल्पना दिली होती, मात्र जनावरांना या ठिकाणी या मोर्चामध्ये बंदी आहे आणि त्यामुळे या ठिकाणी आक्रमकपणे या ठिकाणी पोलीस आणि कार्यकर्त्यांच्या मध्ये झटापट होताना आपल्याला पाहायला मिळते आणि आणखी हा वाद आहे तो चिघळताना आपल्याला दिसून येते। या ठिकाणी पाहायला गेलं तर पोलीस या जनावरांना हटवताना आपल्याला या ठिकाणी दिसून येते आणि मोर्चातून त्यांना बाजूला काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी होते, मात्र हे कार्यकर्ते ऐकण्याच्या स्थितीत नाही, ते जनावरांना घेऊन मोर्चामध्ये सहभागी होताना आपल्याला दिसून येतात आणि आक्रमकपणे आपली बाजू आहे ते ती या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे या मोर्चाच्या दरम्यान आहे तो या ठिकाणी आपल्याला तणाव पाहायला मिळतोय आणि एकूणच वादावादीसह या मोर्चाला आता सुरुवात झालेली आहे आणि पोलिसांनी कोणत्याही पद्धतीनं जनावरांना या ठिकाणी मोर्चामध्ये प्रवेश करण्यामध्ये किंवा या मोर्चामध्ये सहभागी करण्यामध्ये आहे ते बंदी घातल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आणि त्यामुळे या ठिकाणी सध्या तणावाची परिस्थिती आहे आणि या तणावाच्या स्थितीमध्ये आहे तो या ठिकाणी मोर्चा सुरू असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येते। पोलीस अधिकारी आणि मोर्चेकऱ्यांच्या मध्ये आहे तो वादावादी निर्माण झाल्याचं बरोबर। तर ज्ञानेश्वर, डिबेंचर कपातीचा मुद्दा तर गोकुळ दूध संघाची पुढच्या वर्षी निवडणूक होत असून विरोधकांनी आत्तापासूनच सत्ताधाऱ्यांना घेरायला तिथे सुरुवात केलेली आहे। मोर्चा हा काढण्यात आलाय, शौमिक महाडिकांच्या नेतृत्वामध्ये हा मोर्चा आहे प्रामुख्याने। आपले प्रतिनिधी या मोर्चामध्ये आहेत, हा मोर्चा कव्हर करतायत, सगळे अपडेट्स आपल्याला देत आहेत। ज्ञानेश्वर, डिबेंचर कपातीचा मुद्दा हा प्रामुख्याने घेऊन हा मोर्चा काढण्यात आल्याचं कळतंय, आणखी काय महत्त्वाचे मुद्दे आहेत? पुन्हा विचारा। ज्ञानेश्वर, डिबेंचर कपातीचा एक मुद्दा प्रामुख्याने घेऊन शौमिका महाडिक यांच्या नेतृत्वामध्ये हा मोर्चा काढण्यात येतोय, आणखी कुठले मुद्दे प्रामुख्याने या मोर्चामध्ये यांच्या मागण्या काय आहेत?
प्रामुख्याने सध्या पाहायला गेलं तर डिबेंचर कपातीचा मुद्दा आहे ते प्रामुख्याने लावून धरलेला आहे, कारण दिवाळीच्या दरम्यान हे डिबेंचर आहे ते दिलं जाते. कर्ज रोख्याद्वारे जे सभासद शेतकऱ्यांच्याकडून पैसे घेतले जातात ते परत केले जातात आणि दिवाळी बोनस म्हणून दूध संस्था या शेतकऱ्यांना त्या परत करतायत. मात्र यावेळी डिबेंचर कपात मोठ्या प्रमाणात झाले आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना आम्ही द्यायचे पैसे कुठून अशा पद्धतीचा सवाल आहे तो या ठिकाणी दूध संस्थांच्या समोर उभा राहिलेला आहे. त्यामुळे प्रामुख्याने हा मुद्दा आहे तो घेतलेला आहे. यासोबतच नासकीय दूध असू दे, वासाचे दूध असू दे किंवा पशुखाद्यांचा जो कारभार असू दे, या कारभारावरती आहे ते गेल्या काही दिवसापासून शौमिका महाडिक आहे ते आवाज उठवताना पाहायला मिळतात. सभेच्या दरम्यान सुद्धा आहे ते त्या आक्रमकपणे मुद्दे मांडताना पाहायला मिळाला. त्यामुळे विरोधकांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न आहे तो त्यांनी नेहमीच केल्याचा आपल्याला पाहायला मिळाला. आणि त्यानंतर आज पुन्हा एकदा या मोर्चाच्या स्वरूपात आगामी निवडणुकीची रणनीतीच आहे ते शौमिका महाडिक आणि विरोधी गट आहे ते आपल्याला बांधताना पाहायला मिळते. त्यामुळे सत्ताधारी आघाडी जे हसन मुश्रीफ त्यांचे चिरंजीव नावीद मुश्रीफ हे सध्या अध्यक्ष आहेत, त्यांची आणि सतेज पाटलांची कोंडी आहे ते मोठ्या प्रमाणात करण्याचा प्रयत्न आहे तो होताना पाहायला मिळतात. गेल्या निवडणुकामध्ये आहे ते सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांनी महाडिक कुटुंबियांच्याकडून हा गोकुळ दूध संघ आहे तो ताब्यात घेतला होता आणि त्यानंतर पुन्हा एकदा आता त्याच पद्धतीची रणनीती आखण्याचा प्रयत्न आहे तो महाडिक गटाकडून सुरू होतोय. सत्ताधाऱ्यांना आहे ते कोंडीत पकडून जे प्रश्न सभासदांचे आहेत ते मांडून आहे ते घेरण्याचा प्रयत्न आहे तो होताना आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यामध्ये आता विरोधक किती प्रमाणात यशस्वी होतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र आजच्या मोर्चामध्ये आहे ते मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन आणि आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न आपल्याला या ठिकाणी होताना पाहायला मिळतो. आणि डिबेंचर बाबत आता सत्ताधारी काय निर्णय घेतात तो सुद्धा आता पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र सध्या मोर्चाला सुरुवात झालेली आहे. जनावरांच्या उपस्थितीवरून आहे ते वाद आहे ते सुरुवातीला झाला आणि त्यानंतर आता मोर्चा गोकुळ दूध संघाकडे सर्किट हाऊस कडून मार्गस्थ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. निश्चितच ज्ञानेश्वर, या मोर्चा संदर्भातले सगळे अपडेट्स तुमच्याकडून जाणून घेणार आहोत. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.